नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण गुळांबा कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत. परफेक्ट मेजरमेंटने परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये खूप सोपी रेसिपी आहे आणि हा गुळांबा जो आहे ना, तर वर्षभर खराब न होता आहे तसंच टिकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहे. एक साधारण 6 ते 7 कैऱ्या आहे. स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या करून घ्यायच्या, कपड्याने पुसून घ्यायच्या. त्यानंतर यावरची जी काही साल आहे ना, ती आपल्याला अशी काढून घ्यायची आहे, साळून घ्यायची थोडक्यात कैरी आपल्याला. आणि त्यानंतर ह्या कैरीचा आपल्याला किस तयार करून घ्यायचा आहे. तर इथे सर्व कैऱ्या मी अशाच पद्धतीनं साळून तयार करून घेतल्या आहेत. आणि इथे कैरी किसताना आपल्याला मध्यम किंवा बारीक किसणीचा वापर न करता जाड किसणीवर किस करून घ्यायचा आहे किंवा कैरी किसून घ्यायची आहे. तर साधारण बघा याची साईज अशी आहे. इतपत जाड आपल्याला हा किस हवा आहे. त्यामुळे हा गुळांबा आहे ना, तो छान दिसून येतो, समजून येतो खाताना. पण जर तुम्हाला बारीक किस हवा असेल, तर बारीक किसणीवर सुद्धा किसून घेऊ शकता. म्हणजे खाताना कळणार नाही किंवा कैरी जी आहे ना, ती जाणवणार नाही. तर संपूर्ण कैऱ्या इथे किसून तयार करून घेतल्या. आता कढई गरम करायला ठेवली आहे आणि किस आपल्याला मोजून कढईमध्ये टाकायचं आहे. म्हणजे आपल्या जे गूळ किंवा साखर आपण घालणार आहोत ना, त्याचं प्रमाण लक्षात येईल. तर साधारण मेजरिंग कपचा वापर करून 4 कप इथे हा किस भरलेला आहे. कुठल्याही वाटीचा किंवा कपचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता मोजण्यासाठी. आता ह्या ज्या कैऱ्या घेतल्या आहे ना, ह्या मध्यम चवीच्या आहे. म्हणजे अति आंबट नाही आहे किंवा कमी आंबटसुद्धा नाही आहे. त्यामुळे 4 कप कैरीच्या किससाठी ना मी इथे 4 कपच गूळ घेतला आहे. जर अति कैरी आंबट असेल, एखादं कप तुम्ही वाढवा गूळ यामध्ये घालू शकता आणि कैरी कमीत कमी आंबट असेल, तर कमी गुळाचा सुद्धा वापर करू शकता. गुळाव्यतिरिक्त साखर तुम्ही यामध्ये घालू शकता, जर साखर आंबा करायचा असेल तर. आता गुळाचा कलर कसा आहे त्यावर डिपेंड असतं की गुळांब्याचा रंग कसा तयार होणार आहे. तर छान आता मोठ्या आचेवर गूळ वितळेपर्यंत छान मिक्स करून घेतलं किंवा गॅसची जी आच आहे ती मोठी ठेवली होती. एकदा की गूळ वितळला गेला, गॅसची आच अगदी मंद करायची आणि मंद आचेवर हा आपल्याला शिजू द्यायचा आहे. तर कितपत शिजवायचा बघा, 7 ते 8 मिनिटांमध्ये हा गुळांबा तयार होतो. आता हे मिश्रण हळूहळू घट्ट होऊ लागलं आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे, कारण कढईला लागायला नको किंवा करपायला नको याची काळजी घ्या. आता छान हे मिश्रण शिजत आलं, एक साधारण 7-8 मिनिटानंतर घट्टसर झालं की यामध्ये वेलची पूड घालायची. खलबत्त्यामध्ये 7-8 वेलच्या मी बारीक करून घेतल्या आहे. गोडाचा जरी पदार्थ असला तरी चिमूटभर मीठ घातलं आहे आणि 3 लवंगा घातल्या आहे. लवंगामुळे छान याला सुवासिकपणा येतो आणि बऱ्याच दिवस हा जो गुळांबा आहे ना, तो टिकून राहतो. साखर वापरली, साखरेचं सुद्धा सेम रेसिपी आहे. कुठेही कमी जास्त शिजवण्याची गरज नाही आहे, गुळाऐवजी साखर घातली तरी. तर बघा छान चकाकी आली. यामध्ये आपण तूप वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. छान हा गुळांबा शिजत आला आहे आणि तयारसुद्धा झाला आहे. इतपत याचं टेक्स्चर व्हायला हवं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे बघा, याची अशी एकतार तयार झाली पाहिजे. तर समजून घ्यायचा हा गुळांबा आता परफेक्टली शिजून तयार आहे. जास्त आटवायचं नाही, नाहीतर हा घट्ट होईल किंवा कोरडा पडेल. गॅस बंद करून आता थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये मंद हवेच्या डब्यात तुम्ही हा वर्षभर साठवून ठेवू शकता, खायला घेऊ शकता. 2 दिवसातच हा जो केस आहे ना, तो छान मुरला जातो आणि खूप छान हा गुळांबा आपला बनून तयार होतो. फ्रीज बाहेर 1 महिनाभर आरामशीर टिकतो आणि फ्रीजमध्ये अगदी वर्षभर हा गुळांबा टिकतो. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.